पण ग्रामपंचायतले सफाई कामगार आहे? ग्रामपंचायतले आम्ही पाहतोय क्लास 3 वाला क्लास 4 वाला चालवतोय आणि नगरपंचायतल्या लोकांसाठी तुम्ही सीओ सारखे अधिकारी मुख्य अधिकारी देतोय, त्याला ते दर्जा देतोय. आणि मग गोरे साहेब तुमच्याकडून अपेक्षा आहे, तुम्ही तर सातारा आणि सांगली जिल्ह्यातले पैलवान म्हणून याकडे पाहिलं पाहिजे. तुम्ही या ग्राम विकासाचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि इथल्या ग्रामपंचायतचा गावात राहिला म्हणजे तो मेला. त्याला भाव भेटत नाही, त्याला आरोग्याच्या सुविधा भेटत नाही, शिक्षणाच्या सुविधा भेटत नाही. गावात जन्म घेणं म्हणजे पापाचं लक्षण असं समजतो आपण. ग्रामपंचायतल्या कर्मचाऱ्याला तिथं आपण कंत्राटी ठेवायचं आणि नगरपंचायतवाल्याला मात्र तिथं नियमित करण्याचं काम करत असाल तर हे चुकीचं आहे. तुम्ही ग्राम विकास मंत्री म्हणून पुढाकार घेऊन त्या कर्मचाऱ्याचं पालकत्व तुमच्याकडे आहे ना, अशा वेळेस सकारात्मक उत्तर येणं गरजेचं आहे. पहिले मी संगणक परिषद 6 प्रश्न आहे, 7 एक वेळा सूत्र विचारू का टप्प्याटप्प्यानं विचारू? ते 6 विचारू. हा नाही, पण प्रश्न 3 जो महत्वाचा आहे तो पहिला विचारा. 2 याच्यात संगणक परिचालक एक हा घटक आहे आणि एक ग्रामपंचायत कर्मचारी, असे 2 एकत्रित आहे. संगणक परिचालक 7 एप्रिल 2025 माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक निर्देश दिलेला होता. तर बैठक झाली होती मी रायगडच्या उपोषणानंतर, आणि त्यांना सांगितलं का यांचं 20,000 रुपये मानधन करावं. ते आपण कधी करणार? आपण जर पाहिलं, माझ्यावर इथे उत्तर आहे. हो, आणि आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्य फक्त 10,000 देतं, केरळ 18,000 देतं, 22,000पर्यंत जाते, तेलंगणा 15,000 देतं, गुजरात 15,000 देतं. इतर सगळ्या राज्यामध्ये या संगणक परिचालकांना मानधन हे जास्त आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीचे संगणक परिचालक आहेत, त्यांना सुद्धा मानधन जास्त आहे, त्यांना सुविधा जास्त आहे. आणि म्हणून 7 एप्रिल 2025 रोजी जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी जे निर्देश दिले त्याची अंमलबजावणी आपण मंत्री म्हणून करणार का, याचं उत्तर दिलं पाहिजे. दुसरा, सभापती महोदय, गंमत कशी आहे याच्यामध्ये? सभापती महोदय, आपण जर विचार केला तर यामध्ये एकंदरीत 321 कोटी वर्षाचा खर्च केला जातो. 321 कोटी, 237 कोटी हे संगणक परिचालकाच्या मानधनावर खर्च होतं आणि 82-84 कोटी हे कंपनी, खाजगी कंपनीच्या घशात घालतोय आपण. कायच्यासाठी घालतोय? तर सही पुरवावं लागतं, कागद पुरवावं लागतं. कागद आणि सही पुरवासाठी म्हणजे या राज्यात तर देशात मला समजतच नाही. परीक्षा घ्यायला खाजगी कंपनी कंत्राटी कामगार नियुक्ती करायच्या नंतर खाजगी कंपनी, सगळ्या खाजगी कंपनीचा सरकार सरकारी, मंत्री सरकारी आणि कर्मचारी खाजगी कंपनी. वा, आणि आता मंत्री खाजगी कराय. सभापती महोदय, 84 कोटी रुपये का देतोय आपण? इव्हन आम्ही मुख्यमंत्र्यांनी हे म्हटलं का हे बरोबर नाही आहे, यामध्ये बदल करा. आणि त्यांनी सांगितलं हे 82 कोटी रुपये वाचवा, काही गरज नाही, कुठेही प्रशिक्षण घेत नाही. मी हे मुच्छी काढून टाकन. सभापती महोदय, या कंपनी जर एखादा रोल, एखादी शई, एखादा ट्रोनर काही पुरवलं असेल, प्रशिक्षण घेतलं असेल तर मुच्छी उखाड के घुमाऊंगा बच्ची करू. एका सगळ्या ग्रामपंचायतचे ठराव माझ्याकडे आहे. यांनी कुठेही आम्ही पाहतोय कुठलंही प्रशिक्षण घेतलं नाही, बसल्या बसल्या कंपनीत 84 कोटी रुपये उखडतं. वा, आणि आमच्या संगणकाला 10,000 रुपये पगार. अरे, तुम्ही कामगार कायद्याखाली किमान वेतन 18,000 आहे. मंत्री महोदय, आपण 10,000 काय होतो? मला वाटते याचं तुम्हाला निश्चित गांभीर्यपणे तुम्ही याचा विचार करेल. मानधनासह राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान आहे, त्याच्या अंतर्गत डायरेक्ट नियुक्ती करा. आता याचा प्रवास काय गमतीचा आहे लक्षात घ्या. मंत्री महोदय, तुम्हाला माहित आहे 2 प्रकारचा निधी भेटतं. 15 वित्त आयोग एक निधी देतं आणि ग्रामपंचायतच्या काही स्वनिधीतून पैसे जाते. ग्रामपंचायत पाठवते जिल्हा परिषद पाठवते RGS ला, आणि मग RGS काय करतं? पुन्हा जिल्हा परिषदले, पुन्हा पंचायत समितीले, पुन्हा ग्रामपंचायतले, मग कर्मचाऱ्याले. वा, हा जो प्रवास आहे त्याची गरज काय? डायरेक्ट RGS मधून तुम्ही ग्रामपंचायतच्या त्या कर्मचाऱ्याच्या खात्यात टाका ना बाबा. ते केलं पाहिजे तुम्ही. बिलकुल जात नाही. माझ्याजवळ सगळे कागदपत्र आहे. माझ्या तुमच्या अधिकाऱ्यांना सचिवांना दिलेलं पत्र आहे माझ्याकडे, मी ते तुमच्या समोर ठेवतो लागन तर.
हे सगळी माहिती अशा प्रकारचं चुकीची जी पद्धत आहे सभापती महोदय, तुम्ही ग्रामीण भागातून येत आहे, म्हणजे आपण पाहतो जसा पूजेले ब्राह्मणाचा हात लागला पाहिजे तसा हा जो हात लावण्याचा प्रकार आहे ना, हा खऱ्या अर्थानं बंद करा. डायरेक्ट RGS मधून ग्रामपंचायतच्या खात्यात हे दोघांसाठी प्रश्न आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं आपण तसंच करतोय आणि ग्रामपंचायत संगणक परिचालकासाठी पण तसंच करतोय. हे पद्धती बंद केली पाहिजे. डायरेक्ट त्याच्या ह्याच्यात पैसा गेला पाहिजे. हे झालं संगणक परिचालकाचं. आता ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे पुन्हा 3 प्रश्न आहे, ते नंतर विचारतो. सन्माननीय सभापती महोदय, सभागृहाचे सदस्य सन्माननीय बच्चू भाऊनी संगणक परिचालकाच्या पगाराच्या संदर्भात आणि त्या सेवेसंदर्भात काय प्रश्न उपस्थित केले. पहिला तर प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 20,000 रुपये मानधन देतो या संदर्भात जी मीटिंग झाली होती त्या मीटिंगमध्ये त्यांनी तशा सूचना दिलेल्या होत्या. माझ्याकडं मुख्यमंत्री महोदयाच्या सूचना आमच्या सगळ्यांसाठीच सभागृहासाठी खूप महत्त्वाच्या सूचना आहेत. या संदर्भात 7 एप्रिल 2025 रोजी जी बैठक झाली, ग्रामपंचायत संगणक परिचालक यांना खाजगी कंपनीमार्फत नियुक्त न देता ग्रामपंचायत सहाय्यक अशी स्थायी नियुक्ती देऊन 20,000 एवढी पगारवाढ द्यावी अशी आपली मागणी होती. त्यामध्ये ग्रामविकास विभागाने उचित कारवाई करावी अशा संदर्भातल्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आहेत आणि त्या अनुषंगानं उचित कारवाई करण्याची प्रक्रिया जी आहे ती या निमित्तानं ग्रामविकास खातं करेल, जी उचित कारवाई आहे ती. आपल्याला मी या निमित्तानं सांगेन सभापती महोदय, या संगणक परिचालकाच्या नेमणुका हा पहिला तर 2011 ते 15 संग्राम प्रकल्प म्हणून एक प्रकल्प पुढे आला आणि ऑनलाईन शासनाच्या कंपनीकडून त्याची नेमणुका झाल्या. त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र 2016 ते 2024 CSCच्या माध्यमातून शासनाच्या कंपनीच्या माध्यमातून जी केंद्र सरकारची कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून यांच्या नेमणुका झाल्या आणि ह्या नेमणुका होत असताना कधीही कर्मचारी म्हणून झालेल्या नाहीत. या नेमणुका ग्राम उद्योजक म्हणूनच झालेल्या आहेत आणि यातून या सगळ्या सेवा देत असताना संगणक परिचालक ही व्यवस्था आपण उभी केली की ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा सगळं डिजिटलाइज झालं तेव्हा कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून त्याच्या नेमणुका वास्तविक झाल्या आणि ते करत असताना त्याला मानधन देत असताना त्या मानधनाच्या प्रक्रिया त्या परिस्थितीमध्ये झालेल्या होत्या. आपल्या सरकार सेवा केंद्राचं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 24 पासून 24ला त्याची मुदत संपली 25ला आणि आता नव्यानं हाय पॉवर कमिटीकडे हा प्रस्ताव सादर केलेला आहे. तर आपण जो मुद्दा मांडला पहिला की मुख्यमंत्री महोदयांच्या ज्या सूचना येतील त्या अनुषंगानं विभाग काम करेल, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. यामध्ये आपण सांगितलं की कंपनी न नेमता याचा डायरेक्ट याचे कर्मचाऱ्यांची नेमणूक कराव्यात या संदर्भात आपण सांगितलं. पहिलाच विषय मी आधी क्लिअर केला की याची नेमणूकच मुळात ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून झालेली नाही, ग्राम उद्योजक म्हणून नेमणूक झाली आणि ती नेमणूक करत असताना त्यांच्याकडून काही सेवा मिळाव्यात अशा पद्धतीची भूमिका शासनाची होती. त्या सेवा ग्रामपंचायतीच्या ज्या सेवा या निमित्ताने मिळाव्यात ते जे दाखले आपण 10,000 त्याला मानधन देतो, पूर्वी 7 देत होतो ते 10 केलं, आता 10,000 मानधन देत असताना हे मानधनापुरता मर्यादित हा विषय नाही बच्चूभाऊ. या संगणक परिचालकांनी ग्रामपंचायतीमध्ये 1 ते 23 संगणकीकृत दाखले देणे, त्यांनी नाही 47 प्रकारची कामं नाही, ते दाखले द्यावेत अशा पद्धतीचा विषय आहे. संगणक परिचालकाचं काम आहे ते तर करायला, त्याच्या ॲडिशनल त्यांनी जे कामं केलं म्हणजे जन्ममृत्यूचा दाखला असेल, विवाह नोंदणीचा दाखला असेल, दारिद्र्य रेषेखालचा दाखला असेल, आधार कार्ड असेल, या सगळ्या सेवा देत असताना त्या सेवेच्या अनुषंगानं त्यांना त्या सेवेत दाखल्याच्या मोबदल्यात पैसे घेता येतात, त्यांना ते पैसे मिळतात. आणि म्हणजे त्यासोबत आपण आणखीन काय सेवा म्हणजे अगदी रेल्वे तिकीट बुकिंग असेल, पासपोर्ट काढण्याचा विषय असेल, फास्टॅगचा विषय असेल, पीक विम्याचा विषय असेल. एक पीक विमाचा फॉर्म भरला त्याला 22 रुपये देतो आपण, शेतकरी सन्मान योजनेचा फॉर्म भरला 10,000 रुपये देतो आपण, पासपोर्टला 65 रुपये, फॉर्म भरला आपण 65 रुपये देतो. या सगळ्या सेवा देऊन त्यांनी अधिकचे पैसे या निमित्तानं मिळवण्यासाठी आपण महाई सेवा केंद्र जसं देतो, आपण सेतू केंद्र जसं देतो, त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या सेवा त्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून दिल्या पाहिजेत अशा पद्धतीचे वास्तविक पाहता याच्यातून हा विषय होतो. आणि त्या सेवा देऊन
या संगणक परिचालकाला आपल्याला माहितीसाठी सांगतो, असे अनेक संगणक परिचालक आहेत. मला त्यांच्याबद्दल अभिमान पण आहे की अनेक संगणक परिचालक हे खूप चांगले दाखल्याचं काम करतात, खूप चांगल्या सेवा देतात. खास करून माझाच एक कार्यकर्ता आहे, अशी सेवा देतो, महिन्याला तो 50, 60, 70 हजार रुपये मिळवतो. अशा पद्धतीचं काम तो करतो. आणि मी ऐका बच्चू भाऊ, ऐकून घ्या. तुमचं ऐकलंय मी उत्तर, माझं उत्तर ऐकल्यावर ऑब्जेक्शन घ्या. तुम्ही बसा खाली. माझं उत्तर ऐकलं द्या ना तुम्ही. मी अजिबात चुकीचं उत्तर देत नाही. मी जबाबदारीनं बोलतोय. त्या कर्मचारी संगणक परिचालकाचं नावही सांगेन मी. आणि आत्ता आपण बोलला तरी तो तुम्हाला बाहेर गेल्यावर सांगेल की किती उत्पन्न आहे त्याचं, हेही त्या सांगेन. मी काय सांगतो की सगळ्यांना मिळतं असं माझं म्हणणं नाही. पण जे संगणक परिचालक चांगली सेवा देतात, हे दाखले देण्याचं काम करतात, ज्या सेवा सेतूमध्ये मिळतात त्या सेवा आपण पंचायतीमध्ये देऊ शकतो. ज्या सेवा आपल्याला महाई सेवा केंद्रामध्ये आपण देतो त्या सेवा आपण इथून संगणक परिचालक देऊ शकतो. या जर सगळ्या सेवा आपण दिल्या तर त्याला चांगलं उत्पन्न या माध्यमातून त्यांनी मिळवावं. उद्योजक म्हणूनच त्याची नेमणूक आहे आणि हे काम त्यांनी करावं, हा त्याच्यामागचा आमचा उद्देश होता. आणि त्यातून त्यांनी आता व्यावसायिक दाखले देण्याची एवढी मोठी लिस्ट आहे. याच्यामध्ये किती पैसे मिळतात दाखला दिल्यानंतर याची लिस्ट आहे. तर हे दाखले ह्या सेवा दिल्या पाहिजेत ग्रामपंचायत, त्या सेवा ग्रामपंचायतीमध्ये मिळाल्या पाहिजेत. यासाठी बच्चूभाऊ आपणही प्रयत्न केले पाहिजेत. त्या संगणक परिचालकांना सांगितलं पाहिजे या सगळ्या सेवा तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये द्या. लोकांना तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे घालायला लावू नका, सेतू केंद्रामध्ये जायला लावू नका, बाकीच्या व्यवस्था करू नका. त्यामुळं अनेक संगणक परिचालक हे खूप चांगलं काम करतात या निमित्तानं, आणि त्यातून त्यांनी अधिकचे उत्पन्न मिळवावं अशा पद्धतीची शासनाची भूमिका आहे. त्यामुळं आपण या संदर्भात त्यांना वारंवार प्रशिक्षणाचा विषय आपला आला, मध्ये जी कंपनी आहे त्याच्या संदर्भात विषय आला. कंपनीचं फक्त टोनर देणं आणि रोल देणं एवढा विषय नाही बच्चूभाऊ. त्याचं या ठिकाणी कंपनीनं सॉफ्टवेअर देण्याची जबाबदारी आहे. एक आपण टोनरचे पैसे आणि त्या रोलचे पैसे देतो असं नाही. सॉफ्टवेअर देत असताना हे सगळे दाखले जेव्हा ऑनलाईन देतात त्यासाठी या सेवा देण्यासाठी जे सॉफ्टवेअर असतं तेही त्या कंपनीने देणं कंपनीला बंधनकारक आहे. अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर देत असताना मध्यंतरी 1 वर्षाच्या कालखंडामध्ये काही अडचणी आल्या, त्या कंपनीचं टेंडर आम्ही काम संपलं, त्या कंपनीला थांबवलं. आता नव्यानं आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करून नव्यानं त्या कंपनीला अपॉइंट करण्यासंदर्भात हायपॉवर कमिटीला आमचा प्रस्ताव आहे. हायपॉवर कमिटीमध्ये तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ती प्रक्रिया केली जाईल. परंतु ग्रामपंचायतीमध्ये या सगळ्या सेवा मिळाल्या पाहिजेत आणि संगणक परिचालक हा त्याच्यासाठी आपण अपॉइंट केलेला आहे. त्या सगळ्या सेवा मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका या निमित्तानं शासनाची आहे. आपण पगारवाढीच्या संदर्भात जी भूमिका सांगितली या ठिकाणी, मानधनाच्या संदर्भात पगारवाढीच्या संदर्भात सांगितलं की डायरेक्ट दिला पाहिजे. आता ग्रामपंचायतीतून ते पैसे येतात, ते पैसे RJSला येतात, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून RJSला आल्यानंतर मात्र तो पगार संगणक परिचालकाच्या अकाउंटमध्ये जायला पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये जायला लागत नाही. त्यामुळं आपण जी म्हटला त्याला पगार देण्यासंदर्भातली भूमिका सांगितली, ते RJSY मधून ते पगार संगणक परिचालकाच्या अकाउंटमध्ये जातो. तो पुन्हा ग्रामपंचायतीला जाण्याची आवश्यकता नाही. हे या निमित्तानं आपल्याला मी सांगतो. त्यामुळं संगणक परिचालक ही व्यवस्था आहे आणि व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातून गावागावातल्या खेड्यातल्या लोकांना त्या सेवेचा उपयोग झाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. आणि त्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करत असतो, हे शासनाच्या वतीने मी आपल्याला सांगेन.